मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत. यश हा अरुंधतीचा फोन उचलून सर्वांना थँक्यू म्हणत असतो आणि म्हणत असतो अरुंधतीला म्हणजेच आईला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी सांगेल तुम्हाला फोन करायचा आणि सर्वांचे नावं हे नोटीस करून ठेवत असतो. तर आणि म्हणत असतो मी आईला म्हटलं होतं सर्वांना मेसेज करून टाक, पण तिने केला नाही. तेवढ्यातच घरून फोन येतो आणि यश म्हणत असतो आप्पा पीटरचा फोन आलाय. म्हणजे पीटरला काय काम असणार आत्ता, आणि म्हणजे नक्कीच घरात राडा सुरू झाला असणार. मी सकाळीच बाहेर पडलो ना त्याच्यामुळे. तर फोन वाजतो तर तो अरुंधतीला आवाज देण्यासाठी जातो. तेवढ्यातच तिथे आरोही येते आणि यश आरोहीला म्हणत असतो आई. तर यश म्हणत असतो आरोहीला आईचं झालं का रियाज करून खूप. तर आरोही म्हणत असते माहिती नाही, खूप दिवसांनी अशा रियाज करायला बसलात ना तर खूप भारी वाटतं. आणि आरोही आणि यश हे दोघेजणही खूप छान मूडमध्ये असतात आणि एकमेकांकडे लाजूनच बोलत असतात. तर आरोही हळूच आवाजात म्हणत असते अरे तो फोन उचलला ना तर थांबतो. तर यश फोन उचलतो तर बारीक आवाजात बोलतो. हे बघून आरोहीला खूप हसू येतं आणि आरोही तोंडावर हात देऊन खूप हसत असतं. तर यश म्हणत असतो तुमचा आवाज येत नाही, आईच्या फोनला काय झालं काय माहिती. परत फोन येतो तर यश उचलतो तर आरोही म्हणत असते स्पीकरवर टाक फोन म्हणजे आवाज येईल. तर आजी म्हणत असतात अरुंधती तुझ्या आवाजाला काय झालं. जेव्हा यश चिडूनच आवाज काढतो ना बारीक तसा तुझा आवाज येतोय. तर यश म्हणत असतो आजी मीच बोलत आहे यश. तर हे ऐकून आजी खूप वैतागतात आणि म्हणत असतात तू सकाळी सकाळी तिकडे काय करत आहेस, मला वाटलं तू बाहेर गेलास म्हणून आणि सकाळी सकाळी तिकडे गेलास असं म्हणून आजी यशला खूप सारं बोलत असतात. तर हे बघून आरोही खूप हसत असते. तर यश म्हणत असतो आजी आई रियाजाला बसली आहे. तेवढ्यात तिथे अरुंधती येते आणि अरुंधती म्हणत असते यश तुला काय झालं तू घामाझोग का झालास. तर यश चिडूनच म्हणत असतो अरे यार तुम्ही तर यश म्हणत असतो तुम्ही सर्वांनी माझीच मस्करी करायचं ठरवलं का. तर यश हा आरोहीकडे बघून म्हणत असतो अरुंधतीला आई तिकडे कोपऱ्यात जाऊन बोल नाही तर इथे सर्वच जण हसतील तुझ्यावर. आरोही हे बघून खूप हसत असते. तिला काहीही कळत नाही. अरुंधती त्या दोघांकडे बघत राहतो. तर यश म्हणत असतो अगं तू इथेच बस मीच जातो. तर आरोही तिच्या रूममध्ये निघून जाते. तर अरुंधती आजीला म्हणत असते बोला आई मी तुमच्याच फोनची वाट बघत होती, मला माहिती होतं तुमचा फोन नक्कीच येणार म्हणून. तर आजी म्हणत असतात काय तू माझ्या फोनची वाट बघत होती. तर अरुंधती म्हणत असते हो आई माझं चुकलं तर माझे कान उपटायलाही तुम्हीच असता आणि मी जर काही केलं तर ते माझं कौतुक करायलाही तुम्हीच असता. तर कांचन आजी म्हणत असतात अरुंधती तू इकडे येशील का, तुझ्या हातानेच पूजा करावी असं मला वाटत आहे. तर अरुंधती म्हणत आहे. तर अरुंधती आजीला म्हणत असते अहो आजी पण माझ्यावरची तिकडे येण्याची बंदी उठली का. तर आजी म्हणत असतात हो मोठं कोण आहे मी ना, तर मग मी सांगेल अनिरुद्धला काय सांगायचं ते तू ये. तर आप्पा म्हणत असतात कांचन फोन ठेवू नको, जे बोलायला फोन केलास ते बोल आधी. तर अरुंधती म्हणत असते आई काय झालं आणि काय बोलायचंय. तर कांचन म्हणत असते अरुंधती खरंच मला तुझं खूप अभिमान आहे आणि तू खूप गोड गुणाची पोर आहेस असं म्हणून अरुंधतीचं कौतुक करत असतात. हे बघून अरुंधती खूप रडत असते. आप्पा म्हणत असतात अरुंधती सर्वजण इकडे या, माझ्याकडून पार्टी आहे. तर अरुंधती म्हणत असते हो आप्पा नक्कीच येईल. तर आजी म्हणत असतात येतो असं म्हणते आणि फोन ठेवून देते. तर अरुंधती खूप रडत असते. तेवढ्यात तिथं आशुतोष येतात आणि आशुतोष म्हणत असतात खरंच अरुंधती मलाही तुझ्यावर खूप अभिमान आहे. तर अरुंधतीच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू येतात. तरी इकडे अनिरुद्ध तयार झालेला असतो राधिकाला भेटण्यासाठी. तर तेवढ्यात संजना म्हणत असते मलाही तुझ्यासोबत यायला आवडलं असतं पण मला भेटायला ती तयार होणार नाही, माझ्यात आणि तुझ्यात भांडण असले आहे असं तिला कळलं म्हणून तुला भेटण्यासाठी ती तयार झाली. तिचा ज्याच्यात फायदा आणि ती तेच करणार म्हणून आपल्याला हे पाऊल उचलावं लागत आहे. आणि संजना म्हणत असते हे गिफ्ट धर त्या राधिकासाठी. आणि तर अनिरुद्ध विचारतो हे गिफ्टमध्ये याच्यामध्ये काय आहे. तर संजना म्हणत असते याच्यामध्ये सुंदर असं झाशीच्या राणीचं पेंटिंग आहे. आणि हे ऐकून अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो खरंच तू खूप स्मार्ट आहेस. तर अनिरुद्ध संजना म्हणत असते खरंच तुला आत्ता कळालं. तर संजना म्हणत असते अनिरुद्ध थँक्यू आणि अनिरुद्धला घट्ट अशी मिठी मारते. तर अनिरुद्ध म्हणत असतो अगं ती अरुंधती परक्या मुलीला एवढी मदत करू शकते तर मी तर माझ्या बायकोला मदत करणारच असं म्हणत असतो. परत म्हणतो एक्स बायकोला तर मदत करणारच. इकडे यश आणि अनीश दोघेजणही प्रॅक्टिस करत असतात. तर यश सांगत असतो
अनिशला सांगत असतो गाण्यावरची ताल लावण्यासाठी, तर दोघेजणही खूप छान अशी प्रॅक्टिस करत असतात. तर तेवढ्यातच तिथे आरोही येते आणि आरोही त्यांना जॉईन होऊन त्यांच्यासोबतच गाणं म्हणत असते. तर यश आणि अनिश हे दोघेजणही आरोहीकडे बघतच राहतात. तर अनिश म्हणत असतो, तू तोच विचार करत आहेस का जो मी करत आहे? तर यश म्हणत असतो, हो, जर मी जोच विचार करत आहे तो जर तू विचार करत असेल तर बरोबर आहे. आरोही म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही दोघेजणी काय विचार करत आहात हे मी शोधायचं की तुम्ही सांगणार? यश म्हणत असतो, आमचा असा विचार आहे, आम्ही म्युझिक सॉन्ग रेकॉर्ड करणार आहोत आणि त्याला तुझा आवाज परफेक्ट जमेल आणि आत्ता ही वेळ चांगली आहे. तर आरोही म्हणते, वेळ चांगली आहे म्हणजे? तर यश म्हणत असतो, अगं तुझ्या या स्टोरीमुळे तू खूप प्रसिद्ध झाली आणि तुझी स्टोरी ही लोकांना खूप आवडेल. तर आरोहीला हे ऐकून खूप वाईट वाटतं आणि आरोही म्हणत असते, यश, तुला माझी स्टोरी सोबत जे झालं ते साधं स्टोरी आणि एवढं किरकोळ वाटतंय तुला? तुला तुझं म्युझिक सॉन्ग खूप लोकांनी ऐकावं म्हणून तू मला गायला सांगतो आहेस, पण तुला तर माझी पब्लिसिटी कॅप्चर करायची. तर यश म्हणत असतो, आय एम रिअली सॉरी आरोही, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण खरंच रिअली सॉरी, असं म्हणून यश आरोहीची माफी मागत असते. तर आरोही खूप जोरात असते आणि म्हणत असते, अरे मी तर मजाक करत होते, आय एम जोकिंग, असं म्हणत आरोही खूप जोरात हसू लागते. तर आरोही म्हणत असते, अरे आयुष्याने हे माझ्या संगे एक जोकच तर केलाय, खूप मोठा जोक, आणि त्या जोकवर खूप लोक हसतील माझ्या या जोकवर. मग मी हसले, मग काय झालं? आणि मी ठरवले आता हसायचंय, स्वतःवर का होणार पण आता हसायचं. तर यश म्हणत असतो आरोहीला, आरोही, तुझ्यावर कुणीही हसणार नाही आणि तू खूप धीराची आहेस. आयुष्याने तुला एक संधी दिली, त्या संधीचं सोनं करशील हे मला माहिती आहे. तिघीजणीही म्युझिक सॉन्गची प्रॅक्टिस करण्यासाठी प्रॅक्टिस करायला बसलेले असतात. तेवढ्यातच ईशा येते आणि ईशा या त्या अनिशकडे आणि आरोहीकडे बघून तिचा खूपच जळफळाट होत असतो. तर इकडे आशुतोष आणि अरुंधती हे दोघेजणी ऑफिसमध्ये गेलेले असतात. तिथे नितीन बसलेला असतो. तर आशुतोष म्हणत असतात, एवढी सारी गिफ्ट? तर नितीन म्हणत असतो, तुमच्या दोघांसाठी आले. अरुंधती म्हणत असते, एवढी सारी गिफ्ट नाही घ्यायची, त्यांना आपण वापस करूयात आणि त्यांना थँक्यू म्हणूयात आणि त्यांचा आशीर्वादच आपल्यासाठी पुरेसा आहे. तर नितीन आशुतोषच्या हातामध्ये फाईल ठेवतो आणि म्हणत असतो, ही सर्व कामं पेंटिंगमध्ये आहेत आणि तू जर काही दिवस ऑफिसमध्ये आला नसताना तर वर्षाचे केस पांढरे झाले असते आणि जिगरला दाढी मिशा फुटल्या असत्या, म्हणजे मी त्या दोघांनाही विसरू शकलो नसतो. तर आशुतोष म्हणत असतो, खूप बोललास, आता सांग काय आहे? तर नितीन म्हणत असतो, मला वर्षासोबत दांडिया खेळायला जायचंय आणि मी जर तिकडे नाही गेलो ना तर वर्षा खूप चिडेल. तर नितीन म्हणतो, तू मला अडवणार नाही आहेस का? तर आशुतोष म्हणत असतो, तू काय माझी बायको आहेस का तुला अडवायला? हे बघून अरुंधती खूप हसत. नितीन परत खुर्चीवरती बसतो आणि म्हणत असतो, मी कुठेही जाणार नाही, मी तुमची मजाक करत होतो. तर आशुतोष म्हणत असतो, आता तू खरंच जा आणि तू खूप दिवस झाले काम करत आहेस, थोडंसं रिलॅक्स होईल, खरंच तू जा. ती म्हणत असतो अरुंधतीला, अरुंधती तू मदत करशील ना आशुतोषची? तर अरुंधती म्हणत असते, हो, पण काय काम करायचं ते सांगा. तर नितीन म्हणत असतो, तो आशू सांगेलच तुला काय काम करायचं ते असं म्हणून अरुंधती खूप लाजत असते आणि नितीन तिथून निघून जातो. तर आशुतोष हा अरुंधतीजवळ येतो आणि म्हणत असते, खरंच मला आज कळलं, जवळची माणसं, खरंच मी नाही तुझ्यापासून जगू शकणार. तर अरुंधती म्हणत असते, अशी वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही, असं म्हणून दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तर पुढील भागामध्ये अनघा ही अभिला सांगत असते, अभि, मी काउन्सिलिंग फुल टाईम करणार आहे. तर अनघाचं हे बोलणं सर्व आजीने ऐकलेलं असतं. तर अनघा अरुंधतीला म्हणत असते, ताई, मला तुला काहीतरी सांगायचं आणि तू जर म्हटली नाही म्हणून मी ती करणार नाही, असं म्हणत असते. आणि तेवढ्याच ती आजी येतात आणि आजी म्हणत असतात, अरुंधती ही हेच सांगेल की तू हे करायला पाहिजेत नाही. हे बघून आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा.